आता लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे झाले बंधनकारक. कुठे आणि कसे करणार ई केवायसी तर चला जाणून घेऊया. नमस्कार, मी दीपक आणि आपण बघत आहात खोजमस्ती न्यूज. लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप बसवण्यासाठी राज्य सरकारने ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना फटका बसण्याची शक्यता आहे. ई केवायसी प्रक्रिया करायची कशी आणि कुठे याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया. आता यामध्ये ई केवायसीचा निर्णय का घेण्यात आला, काही पुरुष आणि शासकीय महिला अधिकाऱ्यांनी लाभ घेण्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे योजनेतील बोगसगिरीला चाप बसवण्यासाठी ई केवायसी गरजेची. त्यानुसार आता प्रत्येक लाभार्थी महिलांना केवायसी करणे बंधनकारक आहे. तर मग कशी करायची ई केवायसी? सरकारकडून ई केवायसी प्रक्रियेसाठी 2 महिन्याचा कालावधी मिळणार आहे. महिलांना सीएससी सेंटरवरून अथवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी करता येणार. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. येथे लाभार्थी महिलांना त्यांचे नाव, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती भरावी लागणार आणि फॉर्म सबमिट करावा लागणार. तर ही होती ई केवायसी बाबतची माहिती. याच्या संपूर्ण माहितीची पीडीएफ साठी आमच्या कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ टाईप करा आणि तुम्हाला पीडीएफ तुमच्या DM मध्ये प्राप्त होईल. धन्यवाद.